महाराष्ट्रातील तमाम जागरूक पालकांना आणि नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. मी प्रदीप वराडे स्वागत करतो तुमचं मास्टर ज्युनियर या चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही आज थंबनेल बघितले असेल आणि थंबनेल मध्ये वाचल्यानंतर लक्षात येईल की खरंच असं होतं का 95 मार्क्स किंवा 90+ मार्क्स मिळून सुद्धा फेल होतात का? होतात मित्रांनो. आणि याच्या मागचं काही रिझन असतात, फार महत्वाच्या गोष्टी असतात की ज्या अत्यंत काळजीपूर्वक बघणं गरजेचे आहेत. जसं की OMR असेल, तुमचाही काही असा अनुभव आलेला असेल लास्ट इयरला तुमच्या विद्यार्थ्याने पाल्याने जर एखादी एक्झाम दिलेली असेल, कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमच्यासोबत पण असं झालंय का की एखाद्या पाल्याने हुशार असून सुद्धा त्या OMR शीटमध्ये गोल करता आले नाही म्हणून मार्क्स कमी आले किंवा सिलेक्शन नाही झालं. जर तुमच्यासोबत असं झालेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. जर आपल्याला वाटतंय की आपल्यासोबत असं होऊ नये आणि आपल्यावरती सुद्धा अशी वेळ येऊ नये, असं म्हणण्याची वेळ येऊ नये, कसं म्हणण्याची जाणून घेऊ. बघा, तुम्हालाही वाटतंय तुम्हाला जर वाटतंय समजा की आपल्यासोबत असं होऊ नये, तर यासाठी अत्यंत महत्वाच्या 5 ट्रिक आहेत, फार महत्वाच्या आहे. नीट समजून घ्या. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित समजून घ्या. एक एक करून समजून सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या वेळेस तुम्ही प्रिपरेशन करतायत, तयारी करत असताना 2 गोष्टी महत्वाच्या. एक तर तुम्हाला अभ्यास आला पाहिजे, सोबत त्या अभ्यासाला तुम्ही ज्या वेळेस वापरताय एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला प्रेझेंट सुद्धा करता आला पाहिजे. ते सुद्धा अत्यंत महत्वाचं असेल. जसं की एका चुकीची किंमत डायरेक्ट वर्षभर नाही, आयुष्यभर आपल्याला ते नवोदयला, कारण वर्षातून म्हणजे आयुष्यात एकदाच तुम्हाला परीक्षा देता येते आणि तीच परीक्षा जर हुकली तर मग संपलं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित काळजीपूर्वक हे समजून घ्या. पहिली गोष्ट, OMR शीट भरताना होणाऱ्या या 5 भयानक चुका आपण टाळल्या पाहिजे. सगळ्यात पहिली चूक काय होती? सगळ्यात पहिली चूक एक, सर्व प्रश्न सोडून घेऊ आणि मग शेवटी एकत्र गोल करूया. सगळे प्रश्न पहिल्यांदा सॉल्व्ह करायचे आणि मग नंतर गोल करू एकत्र असं वाटतं, पण हे एकदम चुकीची स्ट्रॅटेजी आहे. याचा परिणाम काय होतो बघा, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये गडबड होते. शेवटचे 10 मिनिटं आपले वाया जातात. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये हात थरथरायला लागतात. शेवटचा थोडा वेळ राहिला गोल करायचे सगळेच बाकी, असं टेन्शन यायला लागतं आणि सोपे प्रश्न सुद्धा आपल्याकडनं काय होऊन जातात, हुकून जातात. अशी शेवटच्या टप्प्यामध्ये असल्यामुळं हा गोंधळ होतो. याच्यावर पर्याय एक आहे बघा, एक विभाग संपला, एक सेक्शन संपलं, सोडवून झालं की त्याचे गोल लगेच पूर्ण करून घ्या. जसं समजा मी म्हटलं एका 10, 15, 20, 25 क्वेश्चनचा एक सेट आहे, तेवढा सेक्शन झाला. मॅथ सेक्शन संपला, लगेच तुम्हाला तिथे गोल करायचे, लगेचच्या लगेच करून घ्या. याचा फायदा काय होतो बघा, वेळ तुमचा प्रॉपरली युटिलाइज होणार आहे. शेवटचा जो काही सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टमध्ये झालं तर उरलेल्या 20-25 क्वेश्चन साठी तुमची थोडीशी धांदल उडेल. पण जर मी म्हटलं सगळे एकाच शेवटच्या टप्प्यात करायचे, सॉल्व्ह करून सुद्धा चुका भरपूर होतील. म्हणून ही एक पहिली आणि सगळ्यात महत्वाची चूक आपण टाळली पाहिजे. यानंतर जर मी म्हटलं समजा अजून अशा कोणत्या चुका आहेत, भरपूर चुका होतात, पण त्या चुका होण्याच्या अगोदर एक छोटीशी अनाउन्समेंट. नवोदयसाठी आपली एक नवोदय मास्टर बॅच जी आहे ती स्टार्ट झालेली आहे. तिचे ऑलरेडी सेशन स्टार्टेड आहेत. सध्या ती बॅच चालू आहे. या बॅच मध्ये लेक्चर्स आहेत, रोजच्या रोज 3-3 लेक्चर्स होतात. सोबत तुम्हाला क्विजेस मिळतात, सोबत जे पण लेक्चर झालेले त्याचे PDF सुद्धा मिळतात. सो अशा पद्धतीची एक एकदम प्रॉपर चालणारी अशी नवोदय मास्टर बॅच ही सध्या लॉन्च करण्यात आलेली आहे. या बॅच मध्ये इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम अशा दोन्ही मीडियम साठी ही बॅच आहे. अधिक माहितीसाठी या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, 92 72 10 70 50. ठीक आहे. अजून काही अडचणी असेल तर कमेंट मध्ये पण नक्की सांगू शकता. सध्या फीस त्याची 3000 रुपये आहे. त्यामध्ये तुम्ही फर्स्ट 500 हा जर कुपन कोड टाकला तर 500 रुपयांचा ऑफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो. दुसरी सगळ्यात मोठी चूक, सिरियली मार्क करत जाणं. सर्वात मोठी चूक सिरियल मिसमॅच. एखादा प्रश्न कठीण म्हणून सोडला, पण चुकून पुढच्या प्रश्नाचे उत्तर आधीच्याच गोलात भरले गेले. यामुळे पुढची संपूर्ण मालिका चुकते. समजा 1, 2, 3, 4, 5 प्रश्न होते. या 5 मध्ये 3 नंबरचा क्वेश्चन एकदम अवघड होता. ठीक आहे. आता तुम्ही सॉल्व्ह करताना पहिला सॉल्व्ह केला, दुसरा सॉल्व्ह केला, तिसरा सोडून दिला, चौथा आणि 5वा सॉल्व्ह केला. आता तुम्ही ज्यावेळेस राऊंड करताय, गोल करत असताना झाला असं की 1 नंबरचा गोल केला, 2 नंबर पण गोल केला आणि चौथ्याचं जे आन्सर होतं ते तुम्ही 3 नंबरच्याला गोल करून टाकलं. आता गोल झाला ना. 5वा जो होता तो चौथ्याला गोल केला.
मग आता 5व्याला तुमच्याकडे गोल उरलाच नाही, कारण तुम्ही एक प्रश्न स्किप करून दिला होता ना. तर तेव्हा काळजी ही घ्या की ज्या वेळेस तुम्ही गोल करताय त्यावेळेस जो स्किप केलेला प्रश्न असेल त्याला पहिल्यांदा त्या राऊंडला तिथं काही ना काहीतरी असं नोट करून ठेवा की ह्याला लाईक छोटीशी अंडरलाईन असेल त्या नंबरला, किंवा एक छोटीशी लाईन असेल किंवा टिंब असेल, जेणेकरून तुम्हाला राऊंड करत असताना हे लक्षात यावं की इथे आपल्याला याला स्किप केलेलं आहे. कळतंय? आणि मग तो स्किप सोडून उरलेल्या ठिकाणी आपण जे आहे तर क्लिक केलं पाहिजे. अदरवाईज याचा फटका खूप मोठा बसतो. जेव्हा तुम्ही 10 किंवा 15 एक सोबत जर समजा 5 क्वेश्चन असेल तर ठीक आहे, पण जर तुमचे 5च्या नंतरचे पण क्वेश्चन असेल जे तुम्ही सॉल्व्ह केलेले आहे त्याला राऊंड करण्यासाठी तुम्ही 10 पर्यंत गेले आणि 10 पर्यंतची सगळी सिक्वेन्स सगळी सिक्वेन्स चुकली म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही चुकीच्या पद्धतीने दिलेली आहेत. तुम्ही सॉल्व्ह बरोबर केलं पण उत्तर देत असताना तुम्ही चुकीचं भरलं म्हणून तुमचं नुकसान होईल आणि ते आयुष्यभरासाठी मोठी चूक असेल, म्हणून ही चूक टाळा. तिसरी आणि महत्वाची अजून एक चूक, अर्धवट किंवा चुकीच्या पद्धतीने गोल भरणे. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या शाळेमधनं ज्यावेळेस एक्झाम देतोय त्यावेळेस ते प्रॅक्टिस करत असताना थोडंफार इकडे तिकडे झालं, एखाद्या शिक्षकाने बघितलं तरी पण शिक्षक म्हणतो चल ठीक आहे अर्धवट थोडंफार गोल राहिले, 20-25% गोल ब्लॅक केलेलं नाहीये, चला ठीक आहे काय हरकत नाही. एखादा पर्सन ज्यावेळेस चेक करतो त्यावेळेस हे ग्राह्य धरलं जातं. पण इथं OMR स्कॅन करत असताना हे कम्प्युटरद्वारे स्कॅन होणार आहे. मग जेव्हा हे कम्प्युटरद्वारे स्कॅन होतं तेव्हा मात्र तो पूर्णपणे भरलेला गडद भरलेला गोलच वाचू शकतो, त्याला उरलेले गोल वाचता येत नाही. म्हणजे तुम्ही असं टाईप केलं किंवा असं राईट दिलं किंवा असं रॉंग दिलं तिथं, किंवा हे अर्ध भरलं किंवा हे 75% भरलेलं असेल, रॉंग आहे. कंप्लीट आपल्याला 100% जो ब्लॉक आहे, तुम्हाला जो राऊंड दिलेला आहे, जो सर्कल दिलेला आहे, तो पूर्णच्या पूर्ण सर्कल या ठिकाणी काय करायचं आहे, ब्लॅक करायचं आहे, गडद ब्लॅक करायचं आहे. ब्लॅक किंवा ब्ल्यू दोन्हीपैकी कोणता पण पेन वापरू शकता. एकाच प्रश्नाला 2 गोल किंवा व्हाईटनर किंवा ब्लेडचा वापर. बऱ्याचदा असं होतं की मग चुकलं आता काय करायचं, मग त्याला ब्लेडनी कट करायचं किंवा व्हाईटनर लावायचं, नाही चलेगा. 2 गोल केल्यास अशा केसमध्ये आपली जी काही आन्सर शीट आहे ती मशीन मध्ये अडकते आणि स्कॅन होण्यात तांत्रिक अडचण येते. म्हणून यावरती व्हाईटनर किंवा ब्लेड वगैरे असले प्रकार आपल्याला याच्यामध्ये वापरायचे नाहीये. बरेच जण असं एक्झाम म्हणजे त्याला म्हणतो ना आपण एक ट्रायल एक्झाम देत असताना या पद्धतीने करतात, पण हे एकदम चुकीचं आहे. याचा अर्थ असा होतो ज्यावेळेस तुम्ही स्कॅन करणार आहे त्यावेळेस ती स्कॅन होऊ शकणार नाही. म्हणून 2 जर वेळेस गोल झालेला असेल त्याला स्किप करून द्या, सोडून द्या. तो प्रश्न तुमच्या म्हणजे तो प्रश्न जो आहे तो बाद झालेला प्रश्न असेल असं मानून त्या ठिकाणी सोडून द्या. यामध्ये तुमचा फायदा आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. 5वा आणि सगळ्यात महत्वाचा, तुम्ही 95चे 95 क्वेश्चन किंवा 96, 97, 98, 99, 100चे 100 प्रश्न एकदम करेक्ट आन्सर केले, परंतु झालं काय, 100% बरोबर असून पण रोल नंबर किंवा बुकलेटचा जो कोड होता तो जर चुकला, तुमचा रोल नंबर किंवा बुकलेट तुम्हाला या पद्धतीने रोल नंबर क्लिक करावा लागतो. जर हा रोल नंबर किंवा बुकलेट नंबर चुकला तर पेपर कोणाचा आहे हे कम्प्युटरला समजत नाही, त्याला समजणार नाही. कम्प्युटर ते माणूस नाही तिथं. तुमचा निकाल डायरेक्ट फेल किंवा पेंडिंग असा येऊ शकतो, म्हणजे तुम्हाला रिझल्टच कळणार नाही. आणि म्हणून ह्या अशा 5 डेंजरस चुका आहे. मग बघायला सांगा, तुम्ही एवढा अभ्यास करणार, मेहनत करणार, एवढा बदललेला पॅटर्न आहे, EVS आलेलं आहे, मेंटल अबिलिटी टेस्ट आहे, एवढ्या सगळ्या गोष्टीमधून तुम्ही सगळं करणार व्यवस्थित, पण ह्या गोष्टीवर जर तुम्ही काम नाही केलं तर खूप जास्त नुकसान तुमचं यामध्ये होणार आहे. म्हणून थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. नेमकी काळजी काय घेतली पाहिजे हे आता जाणून घेऊया. मग OMR शीट भरण्याची प्रॉपर पद्धत काय असते, केवळ काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचा वापर करा. जरा टोकदार पेन, कमी टोकदार असलेला असा बॉल पॉइंट असलेला जो पेन आहे तो आपल्याला वापरायचा आहे. आयदर ब्लॅक ऑर ब्ल्यू, काळा किंवा निळा पेन तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर डोकं शांत ठेवा. रोल नंबर दोनदा तपासून भरणं, 2दा-3दा चेक करायचं रोल नंबर प्रॉपर आहे का. लईच वाटलं तुम्हाला तर पहिले पेन्सिलने ट्राय करा आणि मग नंतर पेनचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला अजून क्लिअर होईल. वेळेचं नियोजन, प्रत्येक विभागानंतर प्रत्येक सेक्शन नंतर टाइम काढायचा आणि पहिले ते सेक्शन मधले जेवढे क्वेश्चन आहेत त्याला गोल 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 करून घ्यायचे. खूप महत्वाचं.
आजच काय करायला पाहिजे, सगळ्यात पहिली गोष्ट बाजारातून OMR शीट आणा. याचा सॅम्पल OMR. तुम्हाला ही शीट नेमकी कशी असते तर सॉफ्ट कॉपी जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. यासाठी फक्त तुम्ही PDF असं टाईप करा, तुम्हाला ती सॉफ्ट कॉपी जी आहे ती भेटून जाईल. याची प्रिंट काढून सुद्धा तुम्ही हे ट्राय करू शकता. त्यानंतर घरी वेळ लावायचा आहे, टायमिंग लावायचा आहे आणि चेक करायचंय तुम्हाला सगळे गोल भरण्यासाठी किती वेळ साधारण लागतो. म्हणजे एक्झाम मध्ये जो वेळ मिळणार आहे त्या वेळेचं नियोजन तुम्हाला गोल करण्यासाठी साधारण जर समजा 30 मिनिटं लागत असतील तर तुम्हाला पूर्ण पेपर जो आहे तो उरलेल्या वेळामध्ये तुम्हाला तेवढा पेपर जो आहे तो कम्प्लीट सॉल्व्ह करायचा आहे हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. ह्या नियोजनासाठी थोडीशी काळजी याच्यातून घेता येईल. आणि 2 काळ्या किंवा निळ्या बॉल पेनची सवय लावा. हे अत्यंत महत्वाचे नियम. आजच एवढ्या गोष्टी करून टाका. आणि या सगळ्यांबरोबरच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या अजून मित्रमैत्रिणींपर्यंत ज्यांनी अजून परीक्षेची तयारी करताय पण अजून OMR शीट कशी भरतात ते माहित नाही आहे, अशा लोकांपर्यंत सुद्धा या व्हिडिओला नक्की पाठवा, पोहोचवा, जेणेकरून आपल्या अवेअरनेस आजूबाजूला असणाऱ्यांपर्यंत अवेअरनेस जो आहे तो क्रिएट होईल. मास्टर ज्युनियर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. थँक्यू व्हेरी मच. गुड डे ऑल ऑफ यू.